गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसायनानेय, संयम दंसन लेस्ता, भविया सम्मत सन्नि आहारे, गुणजीवा पज्यति, पानासन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजु आसव्वे, गहनादि येण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि प्रकरण आमचं सम्यक्त्व मार्गणेचं सुरू आहे. सम्यक्त्व मार्गणेचे 6 भेद आपण बघितले. मिथ्यात्व, सासाधन, मिश्र हे 3 आणि नंतर औपशमिक, क्षायिक आणि क्षायोपशमिक असे 3 सम्यक्त्व, असे हे 6 सम्यक्त्व मार्गणेचे भेद आहे. यापैकी वेदक सम्यक्त्व क्षयोपशमानी जे होतं 6 कर्माच्या प्रकृतींच्या ती व्याख्या आपण बघितली वेदक सम्यक दृष्टीची. आणि सम्यक प्रकृतीचं तो वेदन करतो म्हणून त्याला वेदक म्हटलेलं आहे. आणि ती व्याख्या क्षयोपक्षमाची आपल्याला घटित करावी लागते. नंतर पाहिलं औपशमिक सम्यक दर्शन की या 5 प्रकृतींचा, अनादि मिथ्या दृष्टीला 5 प्रकृतींचा किंवा साधी मिथ्या दृष्टीला 5, 6 किंवा 7 अशा प्रकृतींचा उपशम करून जे सम्यक्त्व प्राप्त होतं त्या सम्यक्त्वाला औपशमिक सम्यक दर्शन असं म्हटलं जातं. आणि उपशम याचा अर्थ बघताना सांगितलं आम्ही की उपशमामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्म तर सत्तेत आहे, पण कर्म सत्तेत असताना त्याच्यामध्ये बाकी क्रिया कोणती होत नाही. त्याच्यामध्ये उदय नसतो, उदीर्णा नसतो, उत्कर्षण होत नाही, अपकर्षण होत नाही, संक्रमण होत नाही, या कोणत्याही प्रक्रिया तिथे घडत नाही. त्याला म्हटलेलं आहे कर्माचं उपशम होणं. म्हणजे सत्तेत कर्म आहे पण त्या समयात ते उदयात नाही किंवा त्याची उदीर्णा पण झाली नाही. उदीर्णा झाली असती तरीही ते कर्म उदयावलीत आलं असतं, परंतु त्याची उदीर्णा देखील त्या ठिकाणी होत नाही. दुसऱ्या प्रकृती रूपाने संक्रमण नाही होत. अपकर्षण झालं असतं तरीही ते कदाचित अपकर्षित होऊन कालांतराने उदयावलीत आलं असतं, म्हणून ती पण प्रक्रिया तिथे होत नाही. त्याला उपशम असं म्हटलेलं आहे. इथपर्यंतचं प्रकरण आमचं झालेलं होतं. उपशम किसे कहते है कि करण परिणामों द्वारा निशक्त किए गए दर्शन मोहनीय के उदय रूप पर्याय के बिना अवस्थित रहने को उपशम कहते हैं. म्हणजे दर्शन मोहनीय कर्म उदयरूप पर्याय नाही आहे त्या ठिकाणी आणि ते आहे तसं राहतं, अवस्थित राहतं, त्याला उपशम असं म्हटलेलं आहे. उदय, उदीर्णा, उत्कर्षण, अपकर्षण, प्रकृति संक्रमण, स्थिति कांडक घात, अनुभाग कांडक घात के बिना ही कर्मों के सत्ता में रहने को उपशम कहते हैं. जे आपण 5 लब्धी पाहिल्या, या 5 लब्धी कधी जीवाला प्राप्त होतात? जीवाला कधी या प्राप्त होतात? 5 लब्धींची प्राप्ती सम्यक्त्व झाल्यावर, म्हणजे सम्यक्त्व होताना. करण लब्धी झाली की सम्यक्त्व होत. म्हणजे करण लब्धी झाली की कोणत्या अवस्थेत होतं? सम्यक्त्व अवस्थेत की मिथ्यात्व अवस्थेत? मिथ्यात्व असताना करण, म्हणजे करण लब्धी झाली की मग सम्यक्त्व होतं. म्हणजे ह्या 5 लब्धी ज्या आहे, या 5 लब्धी मिथ्यात्व अवस्थेत जीवाला होतात. आणि ज्या वेळेला करण लब्धी जीवाला प्रारंभ होते तेव्हा त्याला एक विशिष्ट संज्ञा दिलेली आहे त्या मिथ्यादृष्टी जीवाला. त्याला तेव्हा काय म्हणतात? सातिशय मिथ्या दृष्टी. सातिशय मिथ्या दृष्टी त्याला म्हणतात. जसं श्रेणी आरोहण करताना त्याला सातिशय अप्रमत्त म्हटलं जातं 7व्या गुणस्थानामध्ये,
त्याप्रमाणे इथे देखील जेव्हा तो कर्ण परिणाम करतो आहे, अधःकरणाला त्यांनी सुरुवात केली की त्याला सातिशय मिथ्यादृष्टी असं म्हटलं जातं. याचं कारण असं की आता त्याचं मिथ्यात्व सम्यक्त्वामध्ये निश्चितपणे बदलणार आहे आणि म्हणून तो त्या ठिकाणी एक अंतर्मुहूर्त काल अधःकरण, पूर्वकर्ण आणि अनिवृत्तीकरणाचा, त्यावेळेला त्याला सातिशय मिथ्यादृष्टी अशी संज्ञा आहे. आता दुसरं गुणस्थान सासाधन सम्यक्त्व किसे कहते. दुसरं गुणस्थान नाही, सम्यक्त्वाचं प्रकरण सुरू आहे आमचं, गुणस्थानाचं नाही, म्हणून सासाधन सम्यक्त्व. सासाधन सम्यक्त्व कशाला म्हणायचं. व्याख्या तर पाहून घेऊ की सम्यक्त्व रूप रत्न पर्वत के शिखर से च्युत, मिथ्यात्व रूप भूमि के सन्मुख और सम्यक्त्व के नाश को प्राप्त जो जीव है उसे सासाधन नाम वाला जानना चाहिए. म्हणजे रत्न सम्यक्त्व त्याचं सुटलेलं आहे, नंतर मिथ्यात्वाच्या भूमीच्या तो सन्मुख आहे, पण मिथ्यात्वामध्ये अजून पूर्णपणे आलेला नाही, परंतु सम्यक्त्वाचा मात्र त्यांनी नाश करून घेतलेला आहे, असा जीव सासाधन सम्यक्त्ववाला म्हटल्या जातो. उपशम सम्यक्त्व से परिपतित होकर जीव जब तक मिथ्यात्व को प्राप्त नहीं हुआ तब तक उसे सासाधन सम्यक दृष्टि जानना चाहिए. किंवा मिथ्या दर्शन के उदय का अभाव होने पर भी जिसका आत्मा अनंतानुबंधी के उदय से कलुषित हो रहा है वह सासाधन सम्यक दृष्टि है. किंवा जो सम्यक्त्व की आसाधना से युक्त है उसे सासाधन कहते हैं. सासाधनासाठी उदाहरण दिल्या जातं, रत्नाच्या पर्वतावरून तो खाली पडलेला आहे पण जमिनीवर अजून पतित झालेला नाही, किंवा वृक्षाला एखादं फळ लागलेलं आहे पण ते खाली पडलं नाही, मधली जी अवस्था आहे ती सासाधन गुणस्थानाची अवस्था उदाहरणासाठी सांगितल्या जाते. पण ते फळ जसं आता निश्चितपणे भूमीवर पडणार आहे त्याप्रमाणे हा देखील सासाधन मधून निश्चितपणे मिथ्यात्व गुणस्थानात पतित होणार आहे. म्हणून इसके लिए लौकिक उदाहरण क्या दिया जा सकता है. जिस प्रकार कोई फल वृक्ष से टूट चुका है लेकिन जमीन पर नहीं पहुंचा है, उसके बीज का काल न वृक्ष पर रहने का होता है न जमीन पर रहने का. उसी प्रकार साधन सम्यक्त्व वाला न सम्यक्त्व रूप वृक्ष पर रहता है और न मिथ्यात्व रूपी भूमि को स्पर्श करता है, परंतु मिथ्यात्व को अवश्य प्राप्त होगा. अशी ही सासाधन सम्यक्त्वाची अवस्था आहे. आणि या सासाधन सम्यक्त्वासाठी आम्ही उदाहरण व्यवहारातले देऊ शकतो की आता दूध अगदी नासायला आलेलं आहे, नासलेलं नाही, त्याचा स्वाद थोड्याफार प्रमाणात बिघडलेला आहे, पण पूर्णतः नासलं आहे असंही म्हणू शकत नाही, पण 5-10 मिनिटाच्या आत ते नासणारच आहे, किंवा थोडंही तपवलं की ते नासणार आहे. अशा प्रकारची जी स्थिती आहे ती सासाधन आहे. आसाधना म्हणजे आसाधनेनी जो सहित आहे, ज्याचा स्वाद बिघडलेला आहे, जसा त्या दुधाचा पण स्वाद बिघडलेला आहे त्याप्रमाणे श्रद्धा गुणाचा स्वाद देखील ज्या ठिकाणी बिघडलेला आहे ते सासाधन गुणस्थान असणार आहे. सासाधन गुणस्थानामधून गती किंवा आगतीचे मार्ग किती आहे. सासाधन गुणस्थानातून तो कोणत्या गुणस्थानात जाणार आहे किंवा कुठून तो येणार आहे. मिथ्यात्वातच सासाधन मधून तो निश्चितपणे मिथ्यात्वात जाणार आहे. म्हणजे त्याला एकच मार्ग आहे खाली पडण्याचा, मिथ्यात्वाच्या भूमीवर जाण्याचा एकच मार्ग त्याच्यासाठी आहे. आणि तो कोणकोणत्या गुणस्थानातून सासाधन गुणस्थानात येऊ शकतो. चौथ्या गुणस्थानातून. चौथ्यातून अजून 11 पर्यंत, 11व्यातल्या पण येईल. 11व्यातला नाही येत, नाही, कारण 11व्यातल्या जीवानी विसंयोजना केलेली आहे अनंतानुबंधीची. अनंतानुबंधीची. हा, त्याच्यामुळे 11व्यातून तो येऊत नाही. 11व्यातून तो आला तर चौथ्यात मरण अपेक्षेने चौथ्यात येऊ शकतो, नाही तर क्रमाने चौथ्यापर्यंत येईल. चौथ्यानंतर तो तिसऱ्यात जाऊ शकतो पण दुसऱ्यात जात नाही. म्हणजे त्याच्यातही 2 आचार्यांची मतं आहे, पण आपल्याला तार्किक रीतीने हे मत पटतं की तो सासाधनात जात नाही,
कारण अनंतानुबंधी त्याच्या सत्तेत नसतात म्हणून. अजून 5व्यातून पण येऊ शकतो तो. सासादूंमध्ये समजा त्याला 5व्या गुणस्थानात प्रथमोपशम सम्यक्त्व त्यांनी प्राप्त केलं, तर 5व्या गुणस्थानातूनही तो 2ऱ्या गुणस्थानात येऊ शकतो. तिथे अप्रत्याख्यानावरण आणि अनंतानुबंधीचा अनुदय आहे, आणि त्यापैकी समजा त्याला अनंतानुबंधीचा उदय आला तर त्याचं गुणस्थान कोणतं होईल? 2रं गुणस्थान होईल. म्हणजे 5व्यातूनही तो येऊ शकतो, किंवा यदा कदाचित 6व्यातूनही तो 2ऱ्या गुणस्थानात येऊ शकतो. म्हणून ही येतानाची, आणि जाताना मात्र निश्चितपणे त्याचं एकच राहणार आहे, तो पहिल्याच गुणस्थानात जाणार आहे. नंतर सम्यक मिथ्या दृष्टी किसे कहते है. सासादून गुणस्थानाचा काळ आता माहिती आहे आपल्याला. सासादून गुणस्थानाचा काळ जघन्य, एक समय, एक समय, उत्कृष्ट, 6 आवली, 6 आवली. एक आवली म्हणजे किती? असंख्यात समय. असंख्यात समयांची एक आवली, आणि अशा असंख्यात समय असे झाल्यावर 6 आवली लावायचं. सम्यक मिथ्या दृष्टी किसे कहते है. 3रं गुणस्थान सम्यक मिथ्या दृष्टि. जिस जीव के तत्वों में श्रद्धान और अश्रद्धान युगपत प्रकट होता है, वह वास्तव में सम्यक मिथ्यात्व कर्म निरन्वय रूप से आप्त आगम और पदार्थ विषयक श्रद्धा के नाश करने के प्रति असमर्थ है, किंतु उसके उदय से सत समीचीन और असमीचीन यत पदार्थ को युगपत विषय करने वाली श्रद्धा उत्पन्न होती है. म्हणजे हे कर्म, या कर्माचा जेव्हा उदय आहे, सम्यक मिथ्यात्व कर्माचा उदय, त्यावेळेला युगपत एकाच समयामध्ये समीचीन श्रद्धा आणि असमीचीन श्रद्धा अशा रूपाने एकत्र एक असा परिणाम त्या ठिकाणी दिसतो, आणि अशी श्रद्धा त्याची निर्माण होते आप्त आगम आणि पदार्थाविषयी. म्हणजे अशी मिश्र संमिश्र श्रद्धा त्याची जीवनामध्ये राहते. वही मिथ्यात्व प्रक्षालन विशेष के कारण क्षीणाक्षीण मदशक्ति वाले कोदों के समान अर्ध शुद्ध स्वरस वाला होने पर तदुभय या सम्यक्त्व मिथ्यात्व कहा जाता है. जसं एखादं कडू कारलं आहे, आणि कारलं आपण मिठाच्या पाण्यामध्ये वारंवार वारंवार धुतलं तर त्याचा कडूपणा तर थोड्या प्रमाणामध्ये कमी झाला, आणि तो अजून पूर्णतः स्वरसात आणि अशा प्रकारच्या अर्धवट रसामध्ये त्या ठिकाणी उभय रसामध्ये राहिला. थोडा कडूपणा कमी झालेला आहे, पण कडूपणा सुटलेला पण नाही. अशा प्रकारचा तदुभय रूप दोन्ही असणारा असा त्याचा परिणाम झालेला आहे. असं हे सम्यक मिथ्यात्व कर्म आहे. किंवा आगमामध्ये जे उदाहरण आलेलं आहे सम्यक मिथ्यात्वासाठी, ते दही आणि साखर यांचं युगपत एकत्रकरण केलं तर संमिश्र आंबट गोड जसा स्वाद लागतो. किंवा 3रं उदाहरण आलेलं आहे कोणतं? हळद आणि चुना. हळद आणि चुना एकत्रित केल्यानंतर 3रा जसा लाल रंग उत्पन्न होतो, तसं सम्यक मिथ्यात्वासाठी ही उदाहरणं आगमामध्ये आलेली आहे. म्हणून अशा उसके उदय से अर्धशुद्ध मदशक्ति कोदो और ओदन के उपयोग से प्राप्त हुए मिश्र परिणाम के समान उभयात्मक परिणाम होता है. म्हणजे हा उभयात्मक असा परिणाम आहे. मिथ्यात्व किसे कहते है. मिथ्यात्वाबद्दल तर आपण बरंच बघितलं की मिथ्यात्व प्रकृतीचा उदय हे अंतरंग निमित्त कारण झालेलं आहे, आणि या उदयामध्ये जीवाला तत्वांचं अयथार्थ श्रद्धान असतं. मिथ्यादृष्टी जीव नियम से उपदिष्ट यथार्थ प्रवचन का तो श्रद्धा नहीं करता, किंतु उपदिष्ट या अनुपदिष्ट असद्भाव का श्रद्धान करता है. म्हणजे जे सांगितलं त्याचं श्रद्धान नाही, आणि जे विपरीत आहे या विपरीतावर मात्र तो श्रद्धा ठेवतो. आणि म्हणून आप्त आगम पदार्थ याविषयी विपरीत श्रद्धा ज्याच्या अंतरंगामध्ये आहे ते आहे मिथ्यात्व कर्माच्या उदयाच्या निमित्ताने. म्हणून मिथ्यात्व कर्माचा उदय
हे अंतरंग कारण. बहिरंग कारणामध्ये अनेक कारण येऊ शकतील. कुणी आपल्याला उपदेश दिलेला आहे, काही आम्ही वेगळ्या प्रकारची ग्रंथसंपदा वाचलेली आहे, कुणा कुचारित्र व्यक्तीचं आचरण आम्ही बघितलं आणि ते आमच्या मनामध्ये घर केलं, तर त्याच्या सगळ्या निमित्ताने आम्ही अशा प्रकारचं हे जीवनात मिथ्यात्व स्वीकारू शकतो. आणि मिथ्यात्वाचे म्हणूनच दोन भेद केलेले आहे, एक गृहीत मिथ्यात्व आणि दुसरा अगृहीत मिथ्यात्व. पर उपदेशाने जे ग्रहण केलं ते गृहीत म्हटलं जातं. आणि अगृहीत, अगृहीत कोणतं आहे? जे 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 ग्रह आपण करत नाही ग्रहण, परोपदेशामुळे जे ग्रहण करतो ते गृहीत, ग्रहण केले. आणि अगृहीत, अगृहीत असतच. अगृहीत म्हणजे मिथ्यात्व कर्माच्या उदयात जे सुरू आहे निरंतर, जे आमचं सुरूच आहे अनादिकालापासून, ते आहे आमचं अगृहीत मिथ्यात्व. कुणी शिकवलं नाही, काही नाही. मिथ्यात्व कर्माचा उदय आहे. मिथ्यात्व कर्माच्या उदयात जीवाची विपरीत मान्यता असणारच आहे, तिथे खात्री आहे. हे अंतरंग निमित्त कारण असं आहे की अंतरंग निमित्त कारण असलं तर ते कार्य अवश्यपणे असणारच आहे. म्हणजे या ठिकाणी कशी व्याप्ती घडते? समव्याप्ती, चारही तऱ्हेची व्याप्ती घडते. जिथे मिथ्यात्व कर्माचा उदय आहे तिथे जीवाचा मिथ्यात्व रूप परिणाम आहेच. जिथे मिथ्यात्व रूप परिणाम आहे तिथे मिथ्यात्व कर्माचा उदय आहेच. जिथे मिथ्यात्व कर्माचा उदय नाही तिथे मिथ्याभाव पण नाही. आणि जिथे मिथ्याभाव नाही तिथे मिथ्यात्व कर्माचा उदय पण नाही. अशी दोन अस्थिपरक आणि दोन नास्तिपरक व्याप्ती ज्या ठिकाणी घडते ते निश्चित कारण, नियामक कारण आहे. आणि कर्णानुयोगामध्ये अशा प्रकारच्या कार्याची निश्चिती सांगितली जाते. म्हणजे मिथ्यात्व कर्माचा जोपर्यंत उदय आहे तोपर्यंत जीवाचा मिथ्यात्व रूप परिणाम असणार आहे. उपयोग बदलू शकतो. उपयोग कर्ण परिणामामध्ये शुद्ध आत्मतत्वावर एकाकार होईल, पण पर्यायीमध्ये, परिणतीमध्ये मिथ्यात्व कर्माचा उदय सुरू आहे. कुठपर्यंत उदय आहे मिथ्यात्व कर्माचा? 3 कर्णामध्ये मिथ्यात्व कर्माचा उदय कुठपर्यंत आहे? अधक कर्णात आहे का? आहे. अपूर्व कर्णात आहे. अनिवृत्ती कर्माच्या शेवटी मग तिथे त्याच्यानंतर जाणार आहे. म्हणजे अनिवृत्ती कर्णाच्या अंतिम समयापर्यंत मिथ्यात्व कर्माचा उदय आहे. अनिवृत्ती कर्णाचा जेव्हा अंतिम समय संपेल आणि त्यांनी जी प्रक्रिया तयार केलेली आहे अंतरकरणाची, ती अनिवृत्ती कर्णात करतो. आणि अनिवृत्ती कर्णाच्या शेवटच्या समयापर्यंत मात्र मिथ्यात्व कर्माचा उदय असतो. जीवाचा मिथ्यात्व रूप परिणाम पण होतो आणि नवीन मिथ्यात्व कर्माचा बंध देखील तिथपर्यंत ह्या जीवाला सुरू आहे. कारण मिथ्यात्व कर्म असं आहे, जोपर्यंत त्याचा उदय आहे तोपर्यंत ते नवीन कर्म बांधतेच बांधते. म्हणून मिथ्यात्व कर्माचा बंध देखील अनिवृत्ती करण्याच्या अंतिम समयापर्यंत आहे. अशा तऱ्हेने मिथ्यात्व कर्म तिथे उपयोग कुठे केंद्रित झालेला आहे? आमच्या आत्मतत्वाच्या विचारावर केंद्रित झालेला आहे. मी कोण आहे, इकडे परिणामांमध्ये विशुद्धता आलेली आहे. या सगळ्या प्रक्रिया घडत आहे, पण प्रक्रिया घडत असताना देखील पर्यायी मधलं मिथ्यात्व तिथपर्यंत विद्यमान आहे अनिवृत्ती करण्याच्या अंतिम समयापर्यंत. ठीक? तर अशी ही त्याची आप्त, आगम आणि पदार्थांबद्दल अश्रद्धा उत्पन्न करणारं कर्म जे आहे हे मिथ्यात्व कर्म असणार आहे. मिथ्यात्व कर्माच्या उदयात आपण बघितलं की अनेक तऱ्हेच्या विपरीत मान्यता, नंतर विनयपणा म्हणजे खऱ्या खोट्या देवगुरु शास्त्रांबद्दल समान विनय करणं, एकांत बुद्धी असणं, अज्ञान रूप परिणाम असणं, हे सगळं मिथ्यात्वाच्या 5 भेदांमध्ये गर्भित आहे. आणि अशा तऱ्हेने हे जिथे दिसेल
तिथे मिथ्यात्व कर्म उदय त्याचा निश्चित आहे. सम्यक्त्व मार्ग नामे हेच घेतलंय, आगम, आप्त आणि तत्व म्हणजे पदार्थ तत्व. पदार्थ पण म्हणजे गुरूंचं हे घेतलं नाहीये त्याच्यामध्ये. देवशास्त्र गुरु आपण जे म्हणतो हो तसंही म्हणजे ते पण लावलं आहे. हे धवलाकारांचं मत आहे आणि बहुतेक ठिकाणी आप्तोपज्ञ म्हणूलंग आहे, आपतेनो छिन्न दोषेनो रत्नकरण शावकाचार मध्ये गुरूंचं पण नाव आलेलं आहे. म्हणजे अनेक विवक्षा अलग अलग आहे. पदार्थ म्हणजे वस्तुतत्व आणि पदार्थांचा जेव्हा वस्तुतत्वाचा जेव्हा तो ज्ञाता योग्य रीतीने होईल तेव्हा गुरुची देखील शहानिशा त्यांनी योग्य पद्धतीने केलेलीच असणार आहे. म्हणजे पदार्थामध्ये सगळ्यांना त्यांनी अंतर्भूत केलेला आहे या ठिकाणी. म्हणून पदार्थ पुष्कळ ठिकाणी हा पदार्थच शब्द येतो. म्हणजे घेतलं नाही यांनी, गुरुचं नाव कुठेच घेतलं नाहीये. गुरुचं नाव नाही घेतलेलं आहे. तरी देवशास्त्र गुरु हे लावायचं. समजून घ्यायचं तो भाग नाहीये, पण एक बऱ्याच ठिकाणी नाही आहे हे. सम्यक्त्व मार्ग नामे मिथ्यात्व का ग्रहण क्यों किया. सम्यक्त्व मार्ग ना सांगत आहे आणि मिथ्यात्वाचं ग्रहण का केलं बा. जैसे पुत्रोचित कार्य को नहीं करने वाले पुत्र को ही अपुत्र कहा जाता है, अथवा जिस प्रकार आम्रवन के भीतर रहने वाले नीम के वृक्षों को आम्रवन यह संज्ञा प्राप्त हो जाती है, उसी प्रकार मिथ्यात्व आदि को सम्यक्त्व यह संज्ञा देना उचित ही है. कारण श्रद्धेचाच तो प्रकार आहे आणि श्रद्धा या ठिकाणी विपरीत झालेली आहे आणि आम्हाला श्रद्धा गुणाची या ठिकाणी मार्गणा शोधायची आहे. ती जिथे जिथे दिसेल तिथे तिथे आम्ही ती मार्गणा घटित करू. म्हणून पुत्रोचित कार्य नाही करणे. एखादा मुलगा कुपुत्र निघाला तरी तरी आपलं पुत्राचं कार्य योग्य रीतीने निभावलं नाही तर त्याला अपुत्र म्हटल्या जातो. तसं या मिथ्यात्वानी आपलं जे श्रद्धा गुणाचं कार्य आहे ते यथोचित रीतीने निभावलं नाही तरी देखील श्रद्धा गुणामध्ये त्याला स्थान दिल्या गेलेलं आहे, मिथ्या म्हटलेलं आहे. किंवा दुसरे उदाहरण त्यांनी दिलं आम्रवनाचं. आता आपण चार्ट बघू. चार्ट मध्ये पहिल्यांदा आलेला आहे क्षयिक सम्यक्त्व, क्षयिक सम्यक्त्वाचा चार्ट. आणि क्षयिक सम्यक्त्व लावत असताना क्षयिक सम्यक्त्व हे चतुर्गतीतील कोणत्याही संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तक जीवाला त्या ठिकाणी असू शकतं. पण त्याची सुरुवात होताना मात्र तो कर्मभूमीज मनुष्य पाहिजे आणि शिवाय चतुर्थ काळातला पाहिजे. तीर्थंकरांच्या चरण सानिध्यामध्ये किंवा केवली श्रुत केवलींच्या चरण सानिध्यामध्ये तो असताना त्याला क्षयिक सम्यक्त्वाची प्राप्ती संभवनीय आहे. आणि हा जीव चतुर्गतीमध्ये आम्हाला कुठेही दिसणार आहे. म्हणजे क्षयिक सम्यक्त्ववाला कुठेही चार गतीमध्ये असू शकतो. याची गुणस्थानं असणार आहे. क्षयिक सम्यक्त्वाची गुणस्थानं असणार आहे. चौथ्यापासून सुरुवात होणार आणि 14व्या पर्यंत क्षयिक सम्यक्त्व कायम राहणार आहे किंवा अनंत काळ देखील क्षयिक सम्यक्त्व असणारच आहे. या अपेक्षेने हा चार्ट पहा. आता गती चारही राहतील, चारही आहे. इंद्रिय पंचेंद्रिय फक्त पंचेंद्रियच पाहिजे. काय रस कायच पाहिजे. योग 15 राहतील पूर्ण. 15ही आहे त्याला योग. म्हणून सगळे योग त्याला आहे आणि तो योगाच्या अतीत 14व्या गुणस्थानात गेला तर तो योगाच्या अतीत पण होणार आहे. वेद तिन्ही पण राहतील, तिन्ही आहे आणि वेद रहित पण तो होऊ शकणार आहे. कशाय अनंतानुबंधीचे 4 कमी होतील म्हणजे 21. अनंतानुबंधीचे 4 फक्त कमी होतील आणि असे 21 कशाय त्याला राहतील. 12 कशाय आणि 9 कशाय. ज्ञान पाचही ज्ञान राहील. 3 कुज्ञान राहणार नाही. संयम 7 प्रकारचे राहील. 7ही प्रकारचा संयम राहू शकेल कारण चौथ्या गुणस्थानात असेल
तर तो असंयम देखील त्याला असणार आहे. दर्शन चारी 4ही राहील. लेशा 6 पण किंवा लेशातीत पण साही दोन्ही. साही पण लेशा राहतील. आपण त्या दिवशी या संबंधात क्षायिक सम्यक्त्वाच्या संबंधात पाहिलं होतं की लेशा 6 कशा राहतात बा त्याला. तर चौथ्या गुणस्थानात असेल तर त्याला साही लेशा तर असूच शकतात. परंतु नरकामधला जो जीव आहे क्षायिक सम्यक्त्ववाला त्याची कापोतच लेशा असते. पण कर्मभूमीच्या अपेक्षेने मात्र त्याला कृष्ण नील लेशा सांगितलेले आहे. आणि म्हणून हा जीव परत पुढे लेशातीत पण होऊ शकतो. भव्य भव्यच असेल. भव्यच आहे. सम्यक्त्व क्षयिक सम्यक्त्वाचं सम्यक्त्व स्वकीय. ना. आता स्वकीय म्हणजे क्षयिक सम्यक्त्व आहे. संज्ञी संज्ञीच आहे आणि पुढे संज्ञेच्या अतीत पण होऊ शकतो. आहारक दोन्ही असेल. आहारक अनाहारक दोन्ही पण आहे. गुणस्थान 4 ते 14. चौथ्यापासून 14व्या पर्यंत म्हणजे 11. जीव समास संज्ञी पंचेंद्रिय. संज्ञी पंचेंद्रिय. पर्याप्ती साही पर्याप्ती. प्राण 10 प्राण. संज्ञा चारी आहे. उपयोग 5 आणि 4 9 उपयोग आहे. ध्यान सगळे 16 पण. सगळे ध्यान आहे. 14व्या पर्यंत आहे याचा अर्थ सगळे ध्यान आहे. आश्रव 5 अनंतानुबंधी आणि 5 अनंतानुबंधी गेले आणि इकडे 5 नित्यात्व गेलं आणि 4 अनंतानुबंधी गेले. एवढे आश्रव त्याचे कमी झाले. म्हणजे 48 प्रकारे आश्रव आहे. जाती 26 लाख जाती घेतलेल्या आहे. नरक देव मनुष्य आणि संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच मिळून. संज्ञी पंचेंद्रियांच्या जेवढ्या तेवढ्या सगळ्या. संज्ञी पंचेंद्रियाच्या. आणि कुल सांगितले 96 लाख कुल. आणि याच्यामध्ये जलचर जीवांचे कुल घेतलेले नाही. याच्यामध्ये सलचर आणि नभचर. जलचर जीव का सोडले? जलचर जीव का सोडले? सम्यक दृष्टी नाही आहे. क्षयिक सम्यक दृष्टी नाही. पण मग स्थलचर आणि नभचर का घेतले? याला कारण असं आहे की जेव्हा तो क्षयिक सम्यक्त्व प्राप्त करतो, समजा सम्यक्त्व प्राप्त होण्याच्या पूर्वी त्याला तिर्यंच्या आयुचा बंध झालेला आहे आणि नंतर त्या मनुष्य पर्यायीमध्ये त्यांनी क्षयिक सम्यक्त्वाची प्राप्ती केली तर तो भोगभूमीश तिर्यंच होणार आहे. आणि भोगभूमीश तिर्यंच गतीमध्ये जलचर हा प्रकार नाही. नभचर आणि सलचर आहे. म्हणून त्या ठिकाणी जलचरांचे कुल त्या ठिकाणी गर्भित केले नाही. कारण तिथे तो प्रकारच नाही आहे जलचरची. म्हणून तो प्रकार इथे कमी केलेला आहे. भाव किती राहतील? औपशमिक औपशमिक भाव चारित्र राहू शकतं. औपशमिक चारित्र राहू शकतं. म्हणून सम्यक्त्व राहणार नाही औपशमिक. पण चारित्राचा एक भेद राहील. क्षयिक क्षयिक मध्ये सगळे भाव राहतील. क्षयोपशमिक मध्ये 3 कुज्ञान नसेल. त्याच्यानंतर लब्धी आहे. देश संयम काढावा लागेल. सकल नाही, क्षयोपशमिक सम्यक्त्व काढावं लागेल. क्षयोपशमिक सम्यक्त्व काढावं लागेल. कमी करावं लागेल आणि देश संयम सकल संयम चालेल. म्हणजे फक्त 3 कुज्ञान कमी होतील. 15 कुज्ञान 3 कुज्ञान क्षयोपशमिक सम्यक्त्व एक कमी होईल ना. सम्यक्त्व 4 कमी करावं लागेल. 14 राहतील. आणि औदैक भावामधले 4 गती राहतील. 4 कशा आहे? 3 लिंग. मिथ्या दर्शन नसेल इथे आता. मिथ्या दर्शन नाही. औदैक अज्ञान आहे. लेश्य आहे. त्याच्यानंतर असिद्धत्व असिद्धत्व आणि असंयम
चौथ्या गुणस्थानाच्या आणि कशा आहेत? पाचव्या गुणस्थान क्षायोक्षमिक मध्ये आहे. पाचवं गुणस्थान हा. क्षायोक्षमिक भावात आहे, ते घेतलंच आहे आपण. हम्म. आणि पारिणामिक भावामध्ये आता दोनच भाव जीवत्व राहतील, आणि भव्यत्व, जीवत्व आणि अभव्यत्व जीवत्व नसेल. आणि भव्यत्व. आता प्रश्न आहे, कौन कौन सी कर्म प्रकृतियों के क्षय से क्षयिक सम्यक दर्शन होता है? किती प्रकृतींच्या क्षयानी? 7. तीन प्रकृती. सात अनंतानुभूतीच्या 4 प्रकृतीच्या, आणि दर्शन मोहनीच्या 3. 3, अशा 7 प्रकृतीच्या क्षय आणि क्षयिक सम्यक दर्शन आहे. आणि अनंतानुबंधी कशाय का क्षय विसंयोजना पूर्वक ही होता है. जीव क्षयिक सम्यक दृष्टि कैसा होता है? क्षयिक सम्यक दृष्टि कसा होतो? दर्शन मोहनियाच्या निशेष विनाश को क्षय कहते हैं और क्षय से उत्पन्न परिणाम को क्षयिक लब्धि कहते हैं. उस क्षयिक लब्धि से जीव क्षयिक सम्यक दृष्टि होता है. दर्शन मोहनी कई क्षपणा का प्रतिष्ठापक कौन होता है? हा महत्वाचा प्रश्न आहे. दर्शन मोहनीची क्षपणा कोण करू शकतो? कोणता जीव करतो? त्याच्या विशेषता काय? पंचेंद्रिय, संज्ञी, कर्मभूमी व्यापक. म्हणजे कर्मभूमीच. तीर्थंकरांच्या कर्मभूमीच पाहिजे. म्हणजे कोणत्या कर्मभूमीज मधला पाहिजे? किती कर्मभूमीज आहे? कर्मभूमी 2.5 द्वीप 15. 2.5 द्वीपामध्ये किती कर्मभूमी आहे? 15. नाही, 15 कर्मभूमी आहे. आणि तशा पाहिल्या तर 170. 160, 170 कर्मभूमी. आणि इकडलं पाहिलं तर आम्ही 2.5 द्वीप हम्म. आणि समुद्रात असं पण घेतलंय. समुद्रामध्ये स्थित. आता समुद्रात स्थित असणारा जीव हा कसा राहील? कृतकृत्य वेदक झाल्यानंतर पहिल्यांदा तर त्यांनी सुरुवात तीर्थंकरांच्या पादमुलाजवळ केलेली आहे, पण त्याच्यावर समजा एखादा उपसर्ग झाला, कोणी त्याला उचलून समुद्रात टाकलं तर तो जीव घ्यावा लागेल इथे. म्हणून 2.5 द्वीप समुद्रमय स्थित कर्मभूमिया जीव होता है. दुसरी विशेषता काय? केवलीच्या पादमुलात, तीर्थंकरांच्या पादमुलात. हा, केवली, श्रुत केवली किंवा तीर्थंकरांच्या पादमुलाजवळच होते. किंवा यांनी दिलाय, जो उसी भव में तीर्थंकर या जिन होने वाले होते हैं वे तीर्थंकर आदि की अनुपस्थिति में ही प्रस्थापक होते हैं तथा दुषम दुषम काल में स्थित हो. दुषम सुषम काल में स्थित हो. याचा अर्थ काय समजला? अथवा जो उसी तत्काल नाही, मुक्त तो होते. जो उसी भव में तीर्थंकर, आता एक आहे, हा जो जीव घेतलेला आहे, हा जीव घेतलेला आहे खाली जी नाही, विदेह क्षेत्रातला म्हणण्यापेक्षाही आता समजा रावण किंवा लक्ष्मण कृष्णाचा जीव नरकात आहे आणि रावण पण नरकात आहे. यांना कोणतं सम्यक्त्व आहे आता सध्या? क्षयोक्षमिक सम्यक्त्व आहे. क्षयोक्षमिक सम्यक्त्व असताना आता त्यांनी मनुष्य पर्याय ते धारण करणार आहे, कारण एकच पर्याय आता त्यांची उरलेली आहे. कर्मभूमी मनुष्य होऊन ते तीर्थंकर बनून मोक्षाला जाणारे जीव आहे. मग आता ते जेव्हा तीर्थंकर प्रकृतीचा उदय त्यांचा नाही आहे, यावेळेला त्यांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर त्यांचं सम्यक्त्व कोणतं असेल? सम्यक्त्व आता ते नरकातून निघणार आहे. नरकातून निघताना त्यांचं कोणतं सम्यक्त्व राहील? क्षयोक्षमिकच राहील. क्षयोक्षमिक सम्यक्त्व राहील. पुढे त्यांचं कोणतं सम्यक्त्व राहील? क्षयोक्षमिकच राहील. क्षयोक्षमिकच राहणार आहे. त्यांचं सम्यक्त्व क्षयोक्षमिकच राहणार आहे. मग ते कुठे क्षयिक सम्यक्त्व करतील किंवा कधी करतील ते जीव? त्या भावात 8 वर्षाचे झाल्यानंतर होईल. 8 वर्षाचं झाल्यानंतर, किंवा दुसरा नियम सांगितलेला आहे की ते जेव्हा दीक्षा घेतील, म्हणजे स्वतःच्याच पादमुलाजवळ ते स्वतःच क्षयोपक्षमिक सम्यक्त्व क्षयिक सम्यक्त्वामध्ये परिवर्तित करतील. त्यांना दुसऱ्या गुरूंचं किंवा दुसऱ्या तीर्थंकराचं केवलींचं सानिध्याची गरज नाही. ते स्वतःच्याच पादमुलाजवळ
क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती करून घेऊ शकतात. 2 मतं आली आहे. कुठे कुठे 8व्या वर्षी करतात असं आलेलं आहे. पण आम्ही जर केवली किंवा श्रुत केवलीचा नियम लावला तर ते मुनिपद झाल्यानंतर मग त्यांना क्षायिक सम्यक्त्वाची स्वतःच्या जवळ त्यांना प्राप्ती होते. म्हणून हे मध्ये घेतलेलं तुम्ही आहे. सांगितलं होतं एकदा हे की हो, म्हणजे ते श्रुत केवली होतात बा दीक्षा घेतल्यावर आणि मग होते म्हणून. हा हा बरोबर. ते श्रुत केवली बनतात आणि मग त्यांना त्यांच्याच याच्यामध्ये सम्यक्त्व क्षायिक करतात ते. म्हणून हे जे घेतलेलं आहे, अथवा जो उसी भव में तीर्थंकर या जिन होने वाले है वे तीर्थंकरादि की अनुपस्थिती में भी प्रतिष्ठापक होते हैं. म्हणजे स्वतःच्याच पादमुलाजवळ ते क्षायिक सम्यक्त्व प्राप्त करू शकतात. आणि हा नियम कथा कुठे आहे तर दुषम सुषम काल में स्थित हो. पण ते चतुर्थ काळात आता जन्म घेणार आहे आणि त्यांनाच ते होऊ शकणार आहे. पुढचं आपण उद्याच्या याच्यात पाहू. त्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवच्छायाणं नमो लोये स्तव साहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.